हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओमध्ये बघू शकता भाई, आमची लाईफ खूप झंड चालू आहे, तुम्ही बघू शकता. मग एका दिवसातले गोल्डन प्ले बटन जेवतात थोडासा पादाचा आवाज बी टाकायचा त्याच्यावर. खूप दिवसापासून मेसवरतीच खात होतो, तर खूप बोर झालो होतो, त्यामुळे म्हणलं आज रूमवरच जेवण बनवावं. मग आम्ही भाजी वगैरे बनवायला सुरुवात केली आणि आमचे शेट इथं झोपून होते, तुम्ही बघू शकता. रम्मी सर्कल खेळत होते, जंगली रम्मी आओ ना महाराज. तर आता बनवणार आपण मस्तपैकी आलू वांग्याची भाजी. सॉरी, अरे झूठ बोल रहा है, ये झूठ. तसं माझं स्वयंपाक झालेला आहे, पण आता तरी पण यांच्यासाठी बनवतो. ठीक आहे, तर मग या तुम्हाला रेसिपी कशाची भाजी आहे? फुलगोबी. फुलगोबीची भाजी. याला इंग्लिश मध्ये फ्लावर असं म्हणतात. त्याला इंग्लिश मध्ये फ्लावर असं म्हणतात. गोबी फ्लावर. दिस इज गोबी फ्लावर. मराठी प्लस हिंदी प्लस इंग्लिश. मॅथ नाही करत. चलो फिर ठीक आहे. काय आता पहिले कांदा घेतो, कांदा कप कप कापून घेतो तुमच्या समोर. कसं कापत? हे घे मग एका प्लेट मध्ये. आणि कसं कापायचं? कप कप. आणि कसं वाटत आहे? मस्त वाटतंय मला. डोळ्यातून तुमच्या पाणी वगैरे निघायची काय शक्यता आहे? सवय आहे ना मला. आता हे बिगरचोट लोकांची रोज रोज सेवा करून करून सवय झाली आहे. नरसिंह भाऊ, याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे? असं काही नाही म्हणणार. फक्त आमचं खायचं काम करायचं आहे आणि राहिलेले भांडे वगैरे धुवायचं काम करायचं आहे. बाकीचं काही काम बाकी नाही. वेळेत आमचा मोबाईल आहे आम्हाला. हमको मारो, हमको जिंदा मत छोड़ो साला. ते पण त्यांचं काम आहे सिल्ले पुरलेलं. म्हणजे तुम्ही हॉटस्पॉट सोडा मला. मग आम्ही झोपल्यानंतर माझं हॉटस्पॉट चोरून घेतलं, कारण त्यांचा नेटवर्कच चालत नाही. सो मग त्यांनी आम्ही झोपल्यानंतर आम्ही लवकर झोपतो आणि मग ते आमचा हॉटस्पॉट घेतात आणि सकाळी उठल्यानंतर बघतो तर काय 50% खतम. अरे हो, असं कसं झालं हे. बारीक पद्धतीचा कांदा कापायचा आणि तो मध्ये तेलामध्ये मिक्स करायचा एकदम, म्हणजे वाटून नाही द्यायचं की कांदाच आहे म्हणून, म्हणजे खायला पण थोडंसं बरं वाटतं. आधी वरून आपण कांदा खातोच. हे मला असं वाटतं की आचारी लोकांची खासियत आहे. जरी तुम्ही लग्नामध्ये जेवण करतो कांदा वगैरे लागतो भाजीमध्ये, पण आपण जेव्हा घरी बनवतो तेव्हा कांदा लागत नाही घरच्या जेवणामध्ये. तसं आपण घरचं जेवण बनवूया. घरची भाजी आहे, मस्तपैकी बनवूया. तुम्ही फक्त बघा आज मी कसं बनवतो. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. आणि मला थोडीशी हेल्प करा, कारण हल्ली आणि रोज मला हेल्प करत नसतं. तुमच्या पाया पडू दे. थांबा थांबा. कुठं राहा. अब्बास बेटा बहुत बड़ी. आवश्यकता जर लागत असेल तर आपला एक क्लास सुद्धा चालू केला जातो. फक्त काहीतरी हा टमाटर आपण धुवून घेतलेला आहे. दिसतंय लोकांना. तर आता याचा आपण चिरफाड करू. फक्त डॉक्टर लोक चिरफाड करतात असं नाही, असे लोक पण करतात. जसं कांद्याची बघा तुम्ही, आम्ही आता चिरफाड करलो आणि आता यानंतर आपण टमाट्याची चिरफाड करणार आहोत. म्हणजे पहिले याचं दांडी असे काढून टाकायची. मस्त आहे. त्यानंतर मस्त असं शेजारी पाळायचं. साडी विचारतो, माझा पहिलाच ब्लॉग आहे तर मला कसं बोलायचं हे समजत नाही. तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण काहीतरी इम्प्रूव्हमेंट करू यामध्ये. यावर नक्कीच विचार करू. तर मस्त पैकी असा टमाटर कापून घ्यायचा. चिन 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 असं मस्त छेदर पडायचे. मस्त पैकी असं कापून घ्यायचं आणि पूर्ण टमाटर, म्हणजे जर अशी जर भाजी असेल ना काही पण, तर पूर्ण एक टमाटर टाकायचं. तर अशा प्रकारे आपलं सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि तेल तुम्ही सुद्धा टाकलेलं आहे या बॉटलीमध्ये. आता आपण मस्त ओतून घेऊ ते. मी करतो. तर
मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा। आपल्याला गॅस चालू करायचा, इकडे बंद, हे नेहमीच बंद करायचं. स्वयंपाक झाल्यानंतर ते तिथून कॉक नेहमीच बंद करायचा. आता गॅस चालू करूया आपण. केव्हा चालू होती रे? होतं कधी कधी असं होतं. तर माझे बंधू, लहान बंधू मला गॅस चालू करून देतात. कसं आहे, स्वयंपाक जरी करणं माझ्या हातात आहे, पण गॅसची चाबी चालू करून देणं त्यांच्या हातात. त्याला गरम होऊ द्यायचं, वरपर्यंत गरम, थोडं चुने वाजलं मग गॅस टाकायचं. तसंच आता तुम्ही तेल सांडत होते, तुम्हाला याच्याबद्दल काय म्हणायचं आहे? तेलाचे खूप भाव वाढलेले आहे पुण्यामध्ये. आणि असं एक म्हणवा आहे आमच्या मराठी लोकांमध्ये, असा एक म्हणवा आहे की तेल सांडल्याने घरात काय तेल सांडल्याने, म्हणवा आहे? अनपेक्षित तेल सांडल्याने घरातली सणी निघून जाते, असा म्हणवा आहे. तर मला काही असं फारसं वाटलं नसतं तेल सांडलं असतं तसं. घरात मुलं सगळे पैसे घेतले असते, घराची सणी निघून गेली असती आमच्या. असंही बेकार लोक आहेत आमच्या. कैसा लगा मेरा मजाक? त्याच्यामध्ये आम्ही बी येतो की कसं हो आमचं. मस्तपैकी तेल टाकूया आपण. तेल कमी झालं जास्त. मला छोटे आचारी सांगितलं की तेल कमी झालेलं आहे, म्हणून आपण पुन्हा एकदा तेलमध्ये टाकतो. आपण टाकतो. सो सगळ्यात आधी आपण यामध्ये कांदा सोडू. कांदा इज द बेस्ट ऑप्शन फॉर भाजी पकिंग. भाजी पोळी. बाप का, दादा का, भाई का, सबका बदला लेकर लाईटीचा जो उजेड, जो आमचा ऊर्जा कमी आहे आणि लाईट बिल थोडं जास्त येते, त्यामुळे ऍडजस्टमेंट करावं लागते पुण्यात राहायचं म्हणलं तर. तरी आपण खूप मोठ्या रूम मध्ये राहतो. 20,000 रुपये भाडं आहे आलं. सड़ी के अब तो सच बोल दे भोस. या प्रोसेसला काय म्हणतात सर? मला असं वाटतं की कांद्याशिवाय कुठलीच भाजी होणं शक्य नाहीये. कांदा लागतो. कुठली भाजी करावं तुम्ही, कुठलीही करा, कांदा लागतोच. कांदा खूप अत्यंत आवश्यक असलेला आहे. किती मिनिट हे चाललंय असं प्रोसेस? हे कांदा थोडासा लाल होईपर्यंत, थोडासा लाल होईपर्यंत कांद्याची लाल. मस्तपैकी याला भाजून घेऊ कांद्याला. त्यानंतर मग आपण काय सोडू, अद्रक लसूण पेस्ट. अद्रक लसूण पेस्ट आहे ना. असं वाटतं की मस्तपैकी कांदा भाजत आहे आपला. मग यानंतर आपण अद्रक लसूण सोडायला काय हरकत नाही. थोडंसं वाजवून बघायचं तेलाचा, पण तेलाचा वास कधी येत नसतो असं मला वाटतं. त्यानंतर मी अद्रक लसूण पेस्टच्या शोधामध्ये निघालो. हा प्रवास खूप जोखीमचा वाटतो. भेटला का? भेटला. लसूण पेस्ट सोडल्यावर कसं वाटतं कांद्याले कसं वाटतं लसूण पेस्ट सोडल्यावर? असं वाटतं की त्यांना त्यांचा जीवलग साथी मिळावा. सुरुवात माणसाची गती छोटी नसते, माणसाचे विचार छोटे असतात. हा, आता बोलले तुम्ही. समझ रहे हो ना? तुम्ही पॉइंट आहे हो तुमच्या बोलल्याला. मला फिलिंग खूप मस्त येत आहे आणि अत्यंत खूप गरज आहे सांभाळ. नाही तर भाजीची. नाहीतर भाजी. आणि मेन गोष्ट म्हणजे मला काही ना काहीतरी करावंच लागतं, नाहीतर मला देवाला दिलं नाही. ओ भाई, मारो मुझे, मारो मुझे. सोप्या भाषेत सांगणं म्हणजे थोडं ना काही असू दे पण करावं लागणार. बरोबर. आणि भाजीला पण खूप चांगली टेस्ट येणार सांबार टाकल्यामुळे. बाकी तर तुमच्या समोर आहेच. घरी कधी ट्राय केला का असा कापण्याचा, की तुम्ही आयतेच खात होते घरी? मला कधीच कुठलं काम करायचं नाही हो. कधीच ना छे हा फक्त फुकट खायचा. तुम्ही कोणते मसाले टाकले ते सांगितलं नाही ना? हा, मसाल्याचे नाव नाही. त्या मसाल्याचे नाव, बिना मसाल्याचे नाव आहे का? मसाले कोणते टाका? सांगतो ना, सांगतो. टाकून देतात. तर हा मसाला सिक्रेट मसाला हा. जर तुम्हाला हवा असेल हा. तर मी तुम्हाला पाठवू शकतो. कोड COD पण अवेलेबल आहे आपल्याकडे. व्हॉट्सअप नंबर सांगू का? WhatsApp 9717 होता 11 20 11.
या नंबरवर तुम्ही पाठवू शकता. तुम्हाला मजा देतो ना युट्यूबवर. या आमच्या चॅनलला फ्री मध्ये सबस्क्राईब करा, पैसे नाही लागणार. प्रोसेस काय केली तुम्ही? प्रोसेस बघा ना, वाज घेऊन बघा. वास पण देतो मी त्या व्हिडिओ मध्ये, वास पण देतो बघा. घेऊन बघा, वास घेऊन बघा. आपल्या व्हिडिओ तुम्हाला सांगतोय ना, तुम्ही पिक्चर पाहायला किती उभे घालता साधारण मला सांगा तुम्ही. पिक्चर पाहायला तुमसे ना हो पाएगा. हा फक्त सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, मग लगेच करा. काय वाटे कसली बघताय. सबस्क्राईब करा. बाकी सोडताना तुमचं म्हणणं काय? गोबी ही पूर्णतः मिक्स झाली पाहिजे आपल्या मसाल्यामध्ये. हा गोबी खायला रुचकर वाटते. रुचकर लागते. कशी लागते? रुचकर. अहो मटण काय खाता हो, गोबी का गोबी. गोबी कडक एक नंबर. बघू शकता तुम्ही कडक मध्ये फ्राय वगैरे झाली. याला आपण गोबी फ्राय पण बनवू शकतो. हा आम्ही इथं स्वयंपाक करू मेलो, हे इकडे झोपायला मरायले. आपली भाजी झालेली आहे, मग मी खातो माझं जंतर मंत्र. याचा विषय सांगतो. मला जर कोणता विषय जर दिला ना आवडीचा, तर यांच्या दोघांविषयी बोलायला द्या. अख्खी रात्र दिवस बोलू शकतो. चालते. पुढचा ब्लॉग त्याच्यावर बनवू आपण. हात लई दुखायला. यांना चुरून द्या की मसाज द्या ना यांना. तुम्हाला काय बायको वगैरे वाटलो का? हात लई दुखायला हो. 1 hour later. तुम्हीच माता, तुम्हीच पिता हो, काय केलं ते केलं ते? तुम्ही सखा हो. जय राम श्री याला राम. तेलातच करावं लागते. ओम फिरवा नमः लागते. शिवाय. ओम मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. ओम नमः शिवाय. ओम. तुमचं बरोबर नाही. असं कोणत्या गोळ्या घ्यायला लागले तुम्ही? यंतर का मंत्र, अंतर का मंत्र. आपको चाहिए कर दियो. तुमचं म्हणणं काय झालं तुमचं आज? काऊन तुम्ही चिमून आहे? तुमचा कारभार काऊन चिमला शेट आज? इकडे मी. आपको चाहिए आजा पास. आपको चाहिए आजा पास. आजा पास, आजा पास. मेरे पास एक सिगरेट है. क्या क्या बोलो 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 बोलो. कल बताऊंगा अगले ब्लॉग में. तब के लिए लव यू.